देशाच्या सीमेवर रक्षण करत असताना कुटुंबाकडे सुद्धा लक्ष असलं पाहिजे, याच दृष्टिकोनातून सैनिक सुट्टी काढून आपल्या मायदेशी परत येतात। सुट्टीत कुटुंबात जास्तीत जास्त वेळ द्यावा हीच एक भावना त्या सैनिकाच्या मनात असते। मात्र दर्यापूरच्या थिलोरी येथील सैनिक अनिल वाकपांजर हे सुट्टीवर आल्यानंतर त्यांनी स्वतःच्या घरासमोरील गेल्या कित्येक वर्षापासून बंद असलेली नाली स्वतः स्वच्छ केली। ग्रामपंचायतला वारंवार सूचना देऊन सुद्धा ग्रामपंचायतीने त्या नालीचं बांधकाम किंवा ती नाली स्वच्छ न केल्यामुळे या सैनिकाने स्वतः हातात विडा फावडं घेऊन संपूर्ण नाली स्वच्छ केली। ग्रामपंचायतने आता तरी या बाबतीत जागरूकता दाखवावी, कारण अस्वच्छ नालीमुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून लहान मुलं हे आजारी होत आहेत। डेंग्यू, मलेरिया सारखे विविध आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। त्यामुळे या गंभीर बाबींची दखल ग्रामपंचायतीने घ्यावी अशी विनंती सैनिक अनिल वाकपांजर यांनी केली। कारण हे इथे गंदगी दिसू राहिली, मला गंदगी ठीक वाटत नाही। मला एक आमच्या नोकरीला मला 20 वर्ष उरायला कम से कम 19 वर्ष 8 महिने झाले मला नोकरीला। परंतु हे जो गंदगी पाहून मला असं वाटतं की यार काय आपण कुठं राहतो, आपण एवढी गंदगी आहे। बरेच वेळा चुनाव आल्यानंतर त्याला आम्ही प्रश्न करतो, पण त्याचं काही आम्हाला आन्सर भेटत नाही। चुनावच्या वेळेस म्हणतात की आम्ही नाली साफ करणार, आम्ही नाली ठीक करणार, पण ठीक करत नाहीत। मग आता तुम्ही स्वतः स्वच्छ करून राहिले? स्वतः स्वच्छ करणं माझं कर्तव्य आहे की माझ्या घरासमोर असल्या कारणानं मुलं बाळा हात बिमार पडतात, त्या कारणामुळे स्वच्छता करणं माझं कर्तव्यच आहे। ग्रामपंचायतला कळवलं नाही का तुम्ही? बऱ्याच वेळा करणे सांगून सांगितलेलं आहे, पण काही त्याचा आन्सर भेटत नाही आम्हाला।